माझं नाव आहे प्रगती आणि मी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो गाईज, माझा फर्स्ट लॉंग ट्रॅव्हल व्हिडिओ आहे आणि आज मी एक्सप्लोअर करणार आहे त्र्यंबकेश्वर. सो गाईज, मी तुम्हाला दाखवणार आहे त्र्यंबकेश्वर नाशिकचं कसं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल, कारण की हा माझा फर्स्ट लॉंग व्हिडिओ आहे. ज्याच्यामुळे मी एवढं मोठं त्र्यंबकेश्वरचं ब्रह्मगिरी पर्वत चढणार आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. लेट्स एक्सप्लोर. सो गाईज, हे आहे माझी ट्रॅव्हलिंगची बॅग आणि हे आहे ट्रॅव्हलिंगचे शूज. आता आम्ही आलो आहोत सातपूरच्या समोर. आता इथून आम्ही बस घेणार आहे आणि त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. फायनली गाईज, आम्हाला बस भेटलेली आहे. खूप वेळापासून रिक्षा सुद्धा नाही भेटत होती. त्र्यंबकेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र आणि प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. जर तुम्हाला त्र्यंबकेश्वरला भेट द्यायची असेल तर तुम्ही नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. इथे आता तुम्ही पाहू शकतात वेगवेगळे दुकानं आहे, वेगवेगळे साहित्याचे. तिथून मी एक माझ्यासाठी कॅब घेतली. मनाला असे वाटत होते की सर्वच घेऊन टाका, पण ब्रह्मगिरी मला मोठमोठ्याने हाक मारत होती. उन्हाळा असल्यामुळे इथे करवंद आणि जांभूळ विकण्यास खूप जास्त होते. इथे शंकू आणि छोटे ज्योतिर्लिंग विकण्यास होते. नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर. गाईस, नाशिकमध्ये पाईपलाईनचं काम चालू असल्यामुळे सर्व रस्ते इथे बंद करून गेले होते, पण फायनली आम्हाला एक रस्ता मिळाला वरती जाण्याचा गडावर. सो आता आम्ही रस्त्याने चाललो आहे. इथे पण पाईपलाईनचं काम चालू आहे. सो गाईज, आता इथून आपण स्टार्ट करणार आहे ब्रह्मगिरी पर्वताला चढण्याची. सो आता इथून आपण स्टार्टिंग करणार आहे. पर्वतावर चढण्याआधीच थकवा आलेला होता, म्हणून पाणी पिऊन घेतलं. त्यानंतर पर्वताला चढण्याची सुरुवात केली. पर्वताच्या मधोमध आल्यावर सर्वीकडे शांतताच होती. बघा, हे आता एवढ्या मोठ्या पायऱ्या चढायच्या आहे. पुढे वरती हे आहे माकडे. हे बघा गाईज, आमचं नाशिक छोटंसं, किती सुंदर. आणि हे आहे गड त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी पर्वत. आणखीन आम्हाला तिकडे जायचं आहे. आता इकडे माकडं आहेत. सो गाईज, आम्ही आता माकडांपासून सर्वाईव्ह करत आलेलो आहे. म्हणजे आणखीन 1 किलोमीटर बाकी वरती चढायचं त्र्यंबकेश्वर. आणि हा आहे फायनल लुक. हे बघा, आमचं बख्खं नाशिक दिसू राहिलं इथे, एकदम सुंदर. आणखीन 1 किलोमीटर चढायचं. इथे माकडं आमचे बॅग वगैरे घेत होते. आम्ही खूप मोठी चुकी केली बॅग वरती आणून. गाईज, तुम्ही केव्हा पण त्र्यंबकेश्वरला येसाल तर चुकून पण इथे बॅग नको आणा, नाहीतर इथे असं होईल. आमच्यासोबत म्हणजे असं झालं की आमच्याकडे एक छोटंसं बाळ आहे, रडायला लागलं होतं, कारण की ते माकडं आमच्याकडे असे अटॅक करत होते बॅगसाठी. तर तुम्ही जेव्हा पण असाल तेव्हा इथे बॅग नको घेऊन या, नाहीतर ते माकडं चावतात, लिटरली चावतात. तेथे आम्हाला खूप चांगले लोक मिळाले, येताना पण व जाताना पण. महादेवाचे दर्शन घेण्याआधी आम्ही जेवण करून घेतले ह्या सुंदर झाडाखाली बसून. गाईस, आता मी आली आहे ब्रह्मगिरीच्या टॉपवर. फायनली आम्ही एवढे कष्ट, एवढ्या ट्रबल्सपासून हे होऊन फायनली टॉपवरती पोहोचलो. आणि हे आहे 2 मंदिर जे ब्रह्मगिरी पर्वताचे मेन जे दर्शनाचे स्पॉट आहेत ते आहेत. चला मग मी तुम्हाला दाखवते. मंदिराचा इतिहास असा आहे की हे भव्य काळ्या दगडातील मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव नानासाहेब पेशवे यांनी 1755 ते 1786 दरम्यान बांधले आहे. व गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतावरून पवित्र गोदावरी नदीचा दक्षिण गंगा वरून उगम होतो. दर्शन झाल्यावर आम्ही परत माकडांपासून सर्वाईव्ह करत खाली गेलो. आमचं गड चढून झालेला आहे. आता मी खाली उतरते. गडावरती चढताना एवढी स्पीड नव्हती जी खाली उतरताना आहे. म्हणजे इतकं
इतकं स्ट्रगल लागलं वरती चढायला, एक एक पायरी चढायला, आणि खाली आपण सहज रन करून जाऊ शकतो. खूप म्हणजे तिकडचे जे माकडं होते ते बॅग ओढत होते, बॅग, डायरेक्ट बॅग. म्हणजे आता इथलचे लोक काय करतात की त्यांना खायला देतात, पण मग त्यांना पाणीच नाही देत. मग ते पाण्यासाठी करत होते तसे, त्यांना फक्त पाणी पाहिजे नव्हतं. म्हणजे तुम्ही जेव्हा पण असाल तर त्यांच्यासाठी खाऊ आणि बरोबर पाणी पण घेऊन यायचं, म्हणजे ते तुम्हाला काही त्रास नाही देते. इथे माझ्या भावाची डायरेक्ट कॉलर पकडलेली होती त्या माकडाने. सो आता आपण चाललो आहे खाली. थँक्यू गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.